गुड मॉर्निंग, मी सारिका मिडबावकर. सारिका कोकण ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मी आता आहे देवगड बंदरावर. तुम्हाला आता मी देवगडचं फिश मार्केट दाखवणार आहे. तिथे कसा लिलाव चालतो माशांचा, तर आपण या भागामध्ये आता बघणार आहोत. चला आता आम्ही चाललो आहे देवगड मार्केटला, देवगड फिश मार्केटला. लिलाव बघूया. आणि असा मस्त असा रस्ता आहे, तुम्हाला दाखवते. आणि समोरचा जो सीन आहे ना, तो एक नंबर आहे, भारी. हा बघा असा रस्ता जातोय. उजव्या हाताला खाली असा रस्ता जाईल, त्याला आनंदवाडी असं हे ठिकाणाचं नाव आहे. आणि तुम्हाला समुद्रकिनारा दाखवते, अफाट समुद्रकिनारा. देवगडचे हापूस जसे फेमस आहेत, तसे देवगडचे मासे सुद्धा तितकेच फेमस आहेत. बोटीतून येतात आणि थेट मासळी बाजारात ते येतात. थोडे या दरम्यान महाग आहेत. आनंदवाडी जेटी असं लिहिलेलं आहे. आणि हा जो बैल उभा आहे त्याच्या बाजूला जो उजव्या हाताला रस्ता गेला आहे, ते तिथून आता आपण असा घसरणारा रस्ता आहे बघा. तर हा बघा, हा असा रस्ता गेला आहे खाली, हा बघा. आणि सुंदर नजारा आहे, सुंदर निसर्ग आहे इथला, तोही बघा. अशी थोडीशी वाट घसरणारी आहे. आणि असं आता आपण खालच्या दिशेने जातो आणि मला समुद्रकिनारा दाखवते. हा बघा, सगळा समुद्रकिनारा तुम्हाला दिसत असेल तर बघा, तो बघा. देवगड म्हणजे एक नंबर हापूस आंबा, भली मोठी बाग आहे. कधी आलात देवगडला तर बिनधास्तपणे या लिलाव प्रक्रियेत सामील व्हा. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की हा लिलाव म्हणजे नेमका काय आणि तो कसा चालतो, ही फक्त थोडीशी माहिती आधी असणं गरजेचं आहे. तर इथे ज्या महिला आहेत त्या लिलावातून मासे उचलतात, तर त्या महिलांकडून सुद्धा तुम्ही मासे विकत घेऊ शकता. आणि स्वस्त, बऱ्यापैकी स्वस्त असतात. तर तुम्हाला आता रेट दाखवते. तुम्हाला परवडलं तरच इकडे या, नाहीतर मस्तपैकी देवगड फिरायला या, काही हरकत नाही. हे बघा, असे टेम्पो चालू असतात. लिलावाची वेळ झालेली आहे, 7 वाजलेले आहेत. आणि 7 वाजता मोठ्या प्रमाणात माशांचा लिलाव या ठिकाणी होतो. लांबून लांबून मंडळी सगळी मासे खरेदी करायला येतात. 1 मिनिट तुम्हाला आता सीन दाखवते. आता आपण या ठिकाणी चाललो आहे. आनंदवाडी जेटी आहे ही. आणि तिथे आता माशांचा लिलाव थोड्या वेळातच सुरू होईल. लिलावाच्या दिशेने चाललेली आहेत मंडळी. रोजचा व्यवसाय आहे बऱ्याच जणांचा, हा रोजीरोटी आहे ही मासे म्हणजे अनेकांची. तर ते तुम्हाला ठिकाण दाखवते. एक वेगळा अनुभव आहे, तो नक्की अनुभवा इथे आल्यावर. मासे घेतला नाही तरी चालेल, पण लिलाव कसा चालतो हे बघणं सुद्धा अगदी मजेशीर असतं. हे बघा, लिलावाचं ठिकाण आलंय. ते बघा, मासळी बाजार भरलेला आहे. देवगड चांभार भाट मासळी विक्री केंद्र. हे बघा, इथे टेम्पो उभे आहेत मासळी खरेदी करून ती घेऊन जाण्यासाठी. आणि इथे बघा, ह्या ज्या ताई आहे ते तुम्हाला फिश कटिंग करून देतात. हे बघा, सुरू झालेलं आहे. माकुल बघा किती मोठे मोठे. सुरमई, कोळंबी बघा मोठी, सुरमई मोठं. लेप बघा, लेप. हे बघा, इथे बोटी लागल्यात आणि तिकडून हा मासा लिलावाच्या ठिकाणी आणला जातो. हे रोजचंच काम आहे यांचं. हे बघा, मस्त ताजे फ्रेश मासे थेट बोटीतून तुम्हाला लिलावाच्या ठिकाणी मिळतात. आपले मासेमारी करणारे बांधव इथे उभे आहेत. आणि हा बघा, हा मोठा मासा येतो बघा, ताडोसा. हा बघा ताडोसा, असा पंख आहे त्याला, मोठेच्या मोठे आहे बघा. हे जरा शेपड्यांदा रे, वा रे वा, भारी, एक नंबर. हा बघा ताडोसा, बघा किती मोठा आहे. किती फूट असेल दादा? किती? 4 फूट. अरे वा, भारी, मस्त, धन्यवाद.
हा बघा ताडोसा लिलावासाठी गेलाय. आता कुणाच्या घरी ताटात पडणार आहे तो माहित नाही. बळी बघा बळी. सिलेंडर नौका, पात, पुन्हा शिणारी नौका याच्यातून हा मासा या लिलावाच्या ठिकाणी येतोय. गुंजला. चराई चराई. आमना पापलेट बघा. धामणं पापलेट धामणं. हे डेबा माफूल. त्याचं जे तेल होतं अंगाचं तर ते तुमच्या जर कपड्यांना लागलं ते धुवून सुद्धा जाणार नाही. इतका परमनंट रंग आहे त्याचा डेबा माफूलचा. सुरमई बोडावे साधारण 8 किलो सुरमई. हे बघा मासे काढायचं काम सुरू आहे. जाळ्यातून मासे काढतायत. ताजा ताजा मासा आता लिलावात येईल थोड्या वेळातच. काय ते बांगडे मिक्स मासे आहेत काय? हा मस्त आहे बघा. ताजे फडफडीत मासा देवगडचा. हे बघा अशा सगळ्या बोटी आहेत. श्री सिद्धी, सुभद्रा कृपा, हेमांगी अशा छोट्या छोट्या बोटी आहेत. आणि इथे बघा आता पाठी बघा सगळा लिलाव संपलेला आहे. 1-1.5 तासाचं हे सगळं काम आहे. आणि जो तो आता मासे विक्रेता जो आहे तो आपापल्या मच्छी घेऊन विकण्यासाठी सज्ज झालेला आहे. तर असं हा रोज बाजार भरतो. कधीही सुट्टी नसते या बाजाराला. पॅकिंग सुरू आहेत. जाण्याची तयारी सगळ्यांची सुरू झालेली आहे. पापलेट खरेदी करून झालेली आहे. एवढी मोठी वाम आहेत. आता त्याच्यात बर्फ टाकण्याचं काम सुरू आहे. बर्फ टाकतायत मासा व्यवस्थित राहावा म्हणून. ही एवढी मेहनत आहे. खरं तर हे मेहनतीचं काम आहे. हे सोपं काम नाही आहे. हे बघा मस्त पापलेट फ्रेश आता चाललेत विक्रीसाठी. वा 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 भारी भारी. हा बघा वाम बघा एवढा मोठा. कितना रहेगा? 6 फुट? 7 फुट है. 7 फुट. ये 7 फुट है ना? है बघा 7 फुट वाम. कितना किलो रहेगा ये कितना किलो? 8 किलो. वाह वाह. हा बघा वाम बघा 8 किलो आहे. 8 किलो. हा बघा मस्त असं वाम चालला फ्रेश. हा बघा पोपट मासा. वा 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 वा. हा बघा पोपट मासा भारी आहे. रखो रखो. थँक्यू.
जाते जिथे बोट तयार केल्या जातात. 50 टनहून अधिक वजनाची आहे, फायबरची आहे आणि बांबू लाकूड तिला वापरण्यात आलं आहे. या बोटीची साधारण 25 ते 30 लाख रुपये इतक्या किमतीची ही बोट आहे आणि ती चालली रत्नागिरीला. आत्ताच ती तयार झालेली आहे. 2.5 ते 3 महिने या बोटीचं काम सुरू होतं, तर ही बोट आता सज्ज झालेली आहे मासे पकडण्यासाठी. हे बघा इथे काम सुरू आहे तिचं. पवन फायबर ग्लास इथे बोटी बनवण्याचं, नवीन बोटी बनवण्याचं काम सुरू आहे. थोड्या वेळातच JCBने ही बोट बंदरापर्यंत नेण्यात येईल. 25 ते 30 कारागीर या बोटीवर काम करत होते. मोठमोठ्या बोटी आहेत. हे बघा काम सुरू आहे. ही बघा ही पुढची साईड आहे बोटीची. एकीकडे नव्या बोटी बनवल्या जातात, तर दुसरीकडे ज्या जुन्या बोटी आहेत तर त्यांचं कामसुद्धा, दुरुस्तीचं कामसुद्धा या ठिकाणी केलं जातं मोठ्या प्रमाणात. तर असं हे आमचं देवगड आहे. दादा दुरुस्तीचं काम करतायत, स्वतःच्या बोटीची दुरुस्ती स्वतःच करतायत. काम सुरू आहे, त्यामुळे आपण त्यांना डिस्टर्ब न करणं उत्तम. कितीतरी अशा जुन्या बोटी आहेत ज्यांनी भरपूर समुद्रामध्ये मासेमारी केलेली आहेत. तर अशा ह्या बोटी आहेत. काम सुरू आहे यांचं सगळ्यांचं. अशा ठेवलेल्या आहेत तिथे. हे बघा बोटीचं काम सुरू आहे. किती वर्ष झाली जुनी बोट आहे? वीस वर्ष झाले बोटीला. हा हा. फळी वगैरे खराब झालेले आहे, त्याच्यामुळे इथे बदलण्याचं काम सुरू आहे. एवढी मोठी बोट आहे बघा. परससीन बोट ही बघा. ही सागर 2 आहे. आता चालली सफरीला. स्टीलच्या रिंग बघा. हा जो बूम आहे तो एका दमात हे सगळे जाळी, मासे पकडलेली जाळी एका दमात खेचून आणतो. साधारण किती तास लागेल तुमचं हे काम सुरू राहील? अजून 2 तास तरी या कामाला सगळ्या लागणार आहे. तेव्हा ही बोट सज्ज होणार आहे जाण्यासाठी. हा बघा रोप ड्रम, जाळी पाण्यात सोडण्यासाठी याचा फार मोठा उपयोग होतो. तर हा रोप ड्रम बघा आणि हा नांगर बघा इथे. हा बघा नांगर. जे वरची तुम्हाला ती जागा दिसते तिथून ठरवतात की मासेंची जाळी आपण नेमकी कुठे टाकली पाहिजे. हा सगळा अंदाज घेतला जातो आणि त्यानंतर हे मोठं काम इथलं सुरू होतं. आता ही जाळी जी आहे तिचं वजन साधारण 15 टन आहे. या साईडने झालं. आता दुसऱ्या साईडने पुन्हा दुसरी बाजू तिथे सुद्धा ह्या जाळी ठेवण्यात येणार आहेत. तर हे बघा ही ती दुसरी जाळी आहे. तर ह्या 2 ज्या जाळ्या आहेत तर त्या घेऊन आता ही बोट थोड्या वेळातच निघणार आहे. कामाची सुरुवात झाली, त्यासाठी लाडू मिळालेला आहे.
हे जे कामगार आहेत तुम्हाला आता दाखवले ते, तर या बोटीवर ते काम करतात. 4 ते 5 दिवस ते फिशिंग करतात या बोटीवर राहून. आतमध्ये सगळं जेवण वगैरे सगळं इथेच. तर हे असे कामगार आहेत जे ओडिसामधून आहे, कोणी नेपाळी आहे. हे बघा जाळं शिवायचं काम सुरू आहे इथे. मासे भेटतात तेव्हा. हा हे बघा सुई दोरा बघा यांचा जाळं शिवण्यासाठी. पावसाळ्यात पण सुरू असतं काम. अच्छा, बोटी जरी बंद असल्या, मासेमारी बंद असली तरी तुमचं काम सुरूच. करून ठेवतात ना जाळी. हा हा हा, म्हणजे 12ही महिने काम सुरू आहे. आनंदवाडी जेटी इथे आहे आणि असा रस्ता चढून आलात की तुम्हाला समोरच या महिला दिसतील. याच त्या महिला आहेत सगळ्या ज्या खाली लिलावत होत्या, मासे खरेदी करत होत्या. तुम्हाला मी आनंदवाडी जेटीवरील शूटिंग दाखवलेलं आहे. तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर नक्की करा आणि पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.